Good morning, my dear students. How are you all? I hope you all are fine at home. मुलांनो, आज आपण बाराखडी लिहिणार आहोत. ओके? गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय शिकवलं होतं? येस, बोला. गेल्या लेक्चरमध्ये आपण काय शिकले होते? व्हेरी गुड. गेल्या लेक्चरमध्ये आपण चिन्ह शिकले होते. येस, बघा, गेल्या लेक्चरमध्ये आपण चिन्ह शिकले होते. बरोबर? काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, मात्रा, अनुस्वार. बरोबर? कारण की हे सगळे चिन्ह आता आपण बाराखडी लिहिताना त्याचा वापर करणार आहोत. येस, गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सुद्धा दाखवले होते. चिन्ह वापरून कशी बाराखडी लिहायची. येस, तशाच प्रकारे मुलांनो, आज आपण हे सर्व चिन्ह वापरून बाराखडी लिहिणार आहोत. तर मुलांनो, मला आशा आहे की हे सगळे चिन्ह तुमच्या लक्षात आहेत. यस, एकदा वाचते, लक्ष द्या. बच्चों, ध्यान दे दो. आज के लेक्चर में हम बाराखड़ी करने वाले हैं. तो उसके लिए जो चिन्ह जो हमने लास्ट लेक्चर में जो किया था, तो वो सब चिन्ह हम यूज करने वाले हैं अभी बाराखड़ी लिखने के लिए. तो अभी एक बार मैं रीड करती है, ध्यान दे दो. जस्ट पे अटेंशन. काना, पहिली वेलांटी, दूसरी वेलांटी, पहिला उकार, दूसरा उकार, एक मात्रा, 2 मात्रा, एक काना आणि एक मात्रा, एक काना आणि 2 मात्रा, अनुस्वार, विसर्ग. ओके? तर मुलांनो, हे सगळे चिन्ह आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकले होते. ओके? तुम्हाला मी सांगितलं होतं, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, त्याच्या पुढे व्यंजन येणार आहे आणि तशा प्रकारे त्याला चिन्ह द्यायचे आहे. ओके? तर मुलांनो, जाऊया आता आपण बाराखडी लिहिण्यासाठी. स्टुडंट्स, एव्हरीवन ओपन युअर कंबाईन बुक, पेज नंबर 5. पेज नंबर 5. वाचा व गिरवा. तर मुलांनो, इझी आहे. ऑलरेडी इकडे त्यांनी बाराखडी दिली आहे. फक्त आपल्याला ती ओव्हर रायटिंग गिरवायची आहे. हे बघून तुम्हाला कदाचित तुमच्या नर्सरी, ज्युनियर, सीनियर, केजी या स्टैंडर्ड की तुम्हाला कदाचित आठवण झाली असेल. बच्चों, देखो, इधर देखकर आपको नर्सरी, जूनियर, सीनियर की याद आई होगी, क्योंकि वो टाइम आपको ABCD लिखने के लिए वो ऑलरेडी उधर एक लाइटली देते थे और आपको उसके ऊपर से सिर्फ ओवर राइटिंग करना था, उसके ऊपर से आपको लिखना था. बराबर? वैसा ही इधर सब बाराखड़ी उन्होंने दी है. आपको सिर्फ उसके ऊपर पेन से वो करनी है. पेनानी. मुलांनो, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे, 4th स्टँडर्डला पेन आहे. ओके? तर तुम्हाला पेनानी लिहायचं आहे. बहुत बच्चे मुझे मैसेज करते, मिस पेन से लिखना है कि पेंसिल से लिखना है. तो अभी मैंने बताया है आपको 4th स्टैंडर्ड में पेन है, तो आपको मराठी के नोटबुक में भी और कंबाइंड बुक, वर्कबुक, मराठी वर्कबुक में भी आपको पेन से ही लिखना है. ओके? ओके, सो नाउ स्टूडेंट्स, हम बाराखड़ी लिखने के लिए
स्टार्ट करते हैं. ओके, मेरे साथ ही लिखो. ओके, हम एक साथ लिखते हैं. सगळ्यात पहिला व्यंजन कोणता आहे मुलांनो? सगळ्यात पहिला व्यंजन कोणता आहे? येस, सगळ्यात पहिला व्यंजन आहे क. तर क ची बाराखडी आपण लिहूया. आप मेरे साथ भी लिखते हो, बाद में भी लिख सकते हो. क, का, की, कू, के, कई, को, कौ, कम, काहा. बघा मुलांनो, क ची बाराखडी आपण कंप्लीट केली आहे. बघा सगळे चिन्ह आपण इकडे वापरले आहेत. क, सुरुवातीचा जो व्यंजन आहे तो तसाच येणार. का, क आणि क ला काना दिली आहे का. की, क ला पहिली वेलांटी की. की, क आणि क ला दुसरी वेलांटी कू. क आणि पहिला उकार कू. क आणि क ला दुसरा उकार के. क ला एक मात्रा के. कै. क ला दोन मात्रा कै. को. क ला एक काना एक मात्रा को. कौ. क ला एक काना दोन मात्रा कौ. कम. क आणि अनुस्वार कहा. क आणि विसर्ग. ओके स्टुडंट्स, क ची बाराखडी आपण लिहिली आहे. आता आपण दुसऱ्या व्यंजनकडे जाऊया. ख. ख खटारा. बरोबर, ख ची बाराखडी लिहूया. ख. आप मेरे साथ लिखते हो, बाद में लिखेंगे तो भी चलेगा, नो प्रॉब्लम. अभी आप मैं कैसे लिख रही है वो देखना है. खा, खी, खी, खू, खू, खे, खई, खो, खऊ, खम, खा. ओके, ख ची बाराखडी लिहिली आहे. बघा मुलांनो, मी तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं, फक्त व्यंजन चेंज होतो, दुसरे सगळे चिन्ह तसेच येतात. बघा, जसं क ची बाराखडी लिहिली तशी आपण ख ची लिहिली, फक्त चिन्ह बदलले आणि त्याचा उच्चार बदलला. येस, इकडे जशी आपण बाराखडी बोलली क, का, की, तर तशीच ही ख, खा,
खला एक काना खा. खी खला पहिली वेलांटी खी. खी खला दुसरी वेलांटी. खू खला पहिला उकार. खू खला दुसरा उकार. खे एक मात्रा खे. खै खला दोन मात्रा खै. खो एक काना एक मात्रा खो. खौ खला एक काना दोन मात्रा खौ. खम आणि अनुस्वार ख आणि विसर्ग. येस, ही झाली ख ची बाराखडी. तिसऱ्या व्यंजनकडे जाऊया. ग. तिसरा व्यंजन कोणतं आहे? ग. बघा, ग, गा, गी, गी, गु, गु, गे, गई, गो, गौ, गम, गाह. ओके, फक्त व्यंजन बदललं आहे आणि उच्चार बदलला आहे. बोला माझ्या मागे. बच्चों मेरे पीछे बोलो. हमने 3 व्यंजन की बाराखड़ी लिखी है. मेरे पीछे दोहराओ. क, का, की, कू, कू, के, कई, को, कौ, कम, कहा. त्यानंतर आपण ख ची बाराखडी लिहिली. बोलो मेरे पीछे. ख, खा, खी, खी, खू, खू, खे, खई, खो, खौ, खम, खहा. येस. त्यानंतर आपण तिसरी कोणत्या व्यंजनची बाराखडी लिहिली? येस, ग गवताचा. बोलो मेरे पीछे. ग, गा, गी, गी, गु, गु, गे, गई, गो, गौ, गम, गहा. ओके. आता आपण मुलांनो चौथा व्यंजन घ. घ ची बाराखडी लिहूया. घ, घा, घी, घी, खू, गू, घे, घई, घो, घौ, घम, गह. ओके. घ ची झाली बाराखडी. आता मुलांनो
मी तुम्हाला मुळाक्षरे शिकवताना ह्या व्यंजनला काय बोलतात, अंक. ओके, तर ह्याची फक्त आपण लिहिणार आहोत. ओके, ह्याला काय बोलणार नाही आहोत. मी लिहिते, लक्ष द्या. ह्या व्यंजनला काही बोलत नाही मुलांनो. तुम्हाला सुद्धा हे व्यंजन फक्त लिहायचं आहे. ओके, त्यानंतर बघा च. नंतरचं व्यंजन आहे च. च चमचा. लिहिते मी. लिहिता लिहिता आपण बोलणार आहोत. मेरे पीछे दोहराओ. च चा ची ची चू चू चे चै चो चौ चम चा. ओके, च ची बाराखडी. आता आपण मुलांनो अजून तिघांची बाराखडी लिहिणार आहोत. ओके, उरलेले आपण नेक्स्ट लेक्चरला लिहिणार आहोत. ओके स्टुडंट्स, छ झ झ या तिघांची आपण बाराखडी आजच्या लेक्चरमध्ये झ झबला पर्यंत आपण कंप्लीट करणार आहोत. पुढील जे व्यंजन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. च नंतर आहे छ. छ छा छी छी छू छू छे छै छो छौ छम छह. त्यानंतर ज जहाज. झ झा झी झी झू झू झे झै झो झौ झम झा. ओके स्टुडंट्स, बघा मी कसं लिहत आहे. आणि मुलांनो आजच्या लेक्चरचा शेवटचा व्यंजन झ झबला. झ झा झी झी झू झू झे झै
झो, झौ, झम, जहा. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण किती व्यंजन बघितले? 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके मुलांनो, 10 कंप्लीट करते हैं. त्र भी लिखते हैं. त्र, त्रा, त्री, त्री, त्रु, त्रु, त्रे, त्रयी, त्रो, त्रौ, त्रम, त्रा. ओके, तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 10 व्यंजनची बाराखडी लिहिली आहे. ओके, एक बार हम रीड करते हैं. ओके स्टूडेंट्स, मैं रीड करती है, आपको सिर्फ सुनना है. ओके, आप माइंड में मेरे पीछे, आपको माइंड में आप बोलो. क, का, की, कु, कू, के, कई, को, कौ, कम, कहा. ख, ख, खा, खी, खी, खू, खू, खे, खई, खो, खौ, खम, खह. ग, गा, गी, गी, गु, गू, गे, गई, गो, गौ, गम, गह. घ, घा, घी, घी, घू, घू, घे, घई, घो, घौ, घम, घह. हे व्यंजन सोडा. च, चा, ची, ची, चू, चू, चे, चई, चो, चम, चहा. छ, छा, छी, छी, छू, छू, छे, छई, छो, छौ, छम, छह. झ, झा, झी, झी, झू, झू, झे, झई, झो, झौ, झम, झह. झ, झा, झी, झी, झू, झू, झे, झई, झो, झौ, झम, झह. त्र, त्रा, त्री, त्री, त्रु, त्रु, त्रे, त्रयी, त्रो, त्रौ, त्रम, त्रह. ओके, तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 10 व्यंजन बघितले आहेत. मुलांनो, हे व्यंजन तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. ओके स्टुडंट्स, त्र पर्यंत पुढे नाही लिहायचं आहे. त्र पर्यंत तुमच्या मराठीच्या वर्कबुकमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ओके, आणि ग्रुपमध्ये मी जो नंबर देणार आहे त्या नंबरवर सेंड करायचं है. ओके बच्चों, ये जो हमने आज 10 व्यंजन की 12 खड़ी कंप्लीट की है, आपको ये 10 व्यंजन की 12 खड़ी आपके मराठी के वर्कबुक में कंप्लीट करना है. कंप्लीट होने के बाद मैं जो नंबर व्हाट्सएप ग्रुप पर
भेजने वाली है, वही नंबर पर आप होमवर्क सेंड करना है। ओके, थैंक यू।